तू लग्न कधी करणार असं मी अजिबात विचारणार नाही, कारण की तू त्याचं उत्तर नाही असं देशील. पण साधारण मला सांग की तुला कसा मुलगा हवाय. बरं, एकतर मी लग्न कधी करणार हे माझ्या हातात असतं तर कदाचित आत्तापर्यंत झालं असतं माझं लग्न. कसा मुलगा हवाय हे डिफाईन करणं मला सगळ्यात जास्ती कठीण जातं असं मला वाटतं. म्हणजे मला नाही माहिती. इमेज आहे आणि त्याच्यात कोणीतरी येऊन फिट बसणार आहे असं कधीच आपण प्रेमात पडत नाही ना. आपल्याला ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यावर ज्या गोष्टी जाणवायला लागतात किंवा वाटायला लागतात तेव्हा कळतं की अरे हो आपल्याला हे हवं होतं. माझा पार्टनर सेल्फ मेड असेल, ड्रिव्हन असेल, कशाच्या बाबतीत तरी खूप प्रचंड पॅशनेट असेल आणि त्या पद्धतीने तो काम करत असेल, ह्या गोष्टी अर्थातच वाटतात. माझ्या बायकोचा आणि माझा नेहमीच संवाद व्हायचा की कुटुंब पूर्ण करायला कोणीतरी एक हवं, असा तरी आमचा काही विचार नाहीये. ती हा ऐकवली एकेरी की समजायचं काहीतरी आपण मेजर माती घाल. बाळाचा विचार करताना ऍटलिस्ट ज्या काही अशा मटेरियलिस्टिक गोष्टी असतात ना त्याचा विचार करून तुम्ही ते थांबवू नये. की फॉर एक्झाम्पल की घर होऊ दे मग बाळ होऊ दे, किंवा एक गाडी असू दे मग बाळ होऊ दे. सो मला असं वाटतं की त्याचा आणि बाळाचा तसा संबंध नाही. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत करते. हम दो हमारे दो असं आपण ऐकून होतो, पण सध्या ते आता एकवरती आलंय. आणि इकडे आपण पाहतोय की निपुण आणि वैदेही तर 4-4, म्हणजे सध्या काय गडबड चालली आहे हीच आपण जाणून घेणार आहोत. 1, 2, 3, 4ची टीम आपल्या सोबत आहेत. दिग्दर्शक वरुण नार्वेकर, वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी, तुमचं सगळ्यांचं माझ्यामध्ये स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न निपुणला, कारण की कथा तू लिहिली आहेस, रोमांस आणि हे सगळं सुरू असताना सध्या धागडधिंगाणा आणि डिशकावचं सुरू, म्हणजे जरा आता ऍक्शन थ्रिलर वगैरे सगळं चालतं, पण तुला ही कथा कशी सुचली आणि का लिहावीशी वाटली? नाही, ॲक्शन वगैरे मलाही आवडतं बघायला आणि मलाही कधीतरी लिहायला आवडेल. पण ही सुचली या म्हणजे आपलं सोशल मीडियाच त्याला आजकाल सगळ्याला जे कारणीभूत आहे आपण म्हणतो सगळ्याच गोष्टींना, तसंच या कथेला पण कारणीभूत आहे. मी असंच काहीतरी स्क्रोल करत होतो आणि एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये एक छान असं टेबल होतं आणि कस्टमाइज टेबल होतं. त्याच्यामध्ये असे 4 जागा बनवल्या होत्या त्या टेबलमध्ये, ज्याच्यातच खुर्च्या होत्या छोट्या, आणि त्याच्यात 4 लहान बाळं होती. आणि ते म्हणजे एक हसला की असे चौघही हसायचे, असा तो व्हिडिओ होता. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे आईवडील पण त्या व्हिडिओमध्ये होते. आणि तो इतका छान व्हिडिओ होता आणि त्याच्यावरती अर्थातच रिॲक्शन्स पण चांगल्या होत्या. पण त्या सगळ्या प्रसंगामध्ये मला असं वाटलं की हे आत्ता आपल्याला हसताना दिसत आहेत हे जे काय 15 सेकंद आहेत ते, पण जेव्हा या दोघांना कळलं असेल की आपल्याला 4 बाळं होणार आहेत तेव्हा त्यांना काय वाटलं असेल. आणि मला असं वाटलं की हे एक कथाबीज हेच आहे आणि ही कॉन्सेप्ट होती फक्त. आणि त्यानंतर मी वरुणला विचारलं की त्याला ही लिहायला आवडेल का माझ्याबरोबर. तेव्हा आमच्या दोघांचेही चित्रपट झाले नव्हते आणि असं वाटलं की कदाचित माझा हा पहिला चित्रपट असू शकेल. अर्थात नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं, वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. वरुणचा मुरांबा आला, माझा बाप जन्म, धप्पा, त्याच्यानंतर मी वसंतराव, वरुणने इतक्या चांगल्या ॲड्स केल्या त्याच्यानंतर. आणि कुठंतरी त्या ॲड्स बघून, मुरांबा बघून मला असं वाटायला लागलं की ही जी फिल्म आपण लिहिली आहे तर त्याचा कदाचित चांगला दिग्दर्शक, त्याला चांगला न्याय देऊ शकणारा दिग्दर्शक वरुण आहे. आणि त्याला मी विचारलं की तुलाही करायला आवडेल का, आणि तोही अगदी मोकळेपणाने हो म्हणाला. कारण का दरवेळेला असं होतंच असं नाही, कारण ते उसनं घेतल्यासारखं वाटू शकतं काहीतरी आणि आपल्या आतून जे आलं ते आपल्याला सादर करायचं असतं. पण मला खूप आवडलं कारण का त्याला त्याची पण ती गोष्ट वाटत होती. आणि अशा या चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. कसा म्हणजे कथा जेव्हा आली, आता ते जसं त्यांनी म्हटलं की उसनं घेतल्यासारखं वाटलं, पण काय ह्या कथेची गमत, कारण की जर सगळ्याच फिल्म्स बघितल्या तर ते कौटुंबिकच आहेत आणि त्याच्यानंतर कारण की जे नाजूक असे विषय असतात ते हाताळणं खरं चॅलेंज असतं दिग्दर्शकाचं. तर ही कशी जुळून कसं आणलंय हा चित्रपट? जेव्हा जेव्हा निपुण पण असं एक कथा सांगायचा कोणालाही, की ज्याची त्यांनी मलाही सांगितली होती फोनवरती की अरे एक कपल आहे, यंग कपल आहे आणि ते खूप लवकर लग्न करतात आणि विदिन 2 मंथ्स ती प्रेग्नंट राहते आणि ते ठरवतात की आता झालंच आहे तर कंटिन्यू करूया, बाळ असू दे. आणि ते सोनोग्राफी करायला जातात आणि लक्षात येतं की 4 बाळं होणार आहेत. तर ही कथा आहे. तर ही त्यांनी सांगितल्यावरती माझीच रिॲक्शन अशी होती की अरे काय सांगतोस तू, म्हणजे काय पुढे काय होतं. तो म्हणाला म्हणजे पुढे आपल्याला डेव्हलप करायचं काय होतं तेच लिहायचं. सो त्यामुळे मग असं झालं की आपण इतकी इंटरेस्टिंग कथा जर का लोकांना सांगू शकलो तर लोकांनाही निश्चितच आवडेल हे बघायला की अरे नक्की या
दोघांच्या बाबतीमध्ये काय होतं. आणि पुन्हा कारण ही पहिल्यांदा एक अमेझिंगच हे कसं घडलंय, म्हणजे एखादं आश्चर्य घडल्यासारखंच वाटू शकतं की 4 बाळं कशी काय, आणि पण त्यानंतर ते हळूहळू त्या आश्चर्याचं पण दडपण येऊ शकतं. नक्की तो सगळा, कारण प्रेग्नन्सीचा प्रवास, स्पेशली सिंगल प्रेग्नन्सी पण खूप क्रिटिकल होते. पण इथे तर 4 जण असणार आहेत आणि त्या 4 जणांची प्रेग्नन्सी असणार आहे. त्यामुळे त्या स्त्रीचा शरीराचा विचार करता पण, आणि इव्हेंच्युअली ती 4 बाळं झाल्यानंतर पण आपण काय करणार आहोत, म्हणजे आत्ताची सगळी आर्थिक सामाजिक परिस्थिती बघता पण 4 बाळांसोबत आपण कसं पुढे आपलं आयुष्य जगणार आहोत यंग कपल म्हणून. तर त्या सगळ्याचं असं वाटलं की त्या माणसांची गोष्ट सांगणं खूप इंटरेस्टिंग असेल आणि लोकांनाही ती बघायला आवडेल. सो त्यामुळे मग मी ठरवलं की आपण याचं दिग्दर्शन करूया. वा, कास्ट झालं आणि त्याच्यानंतर तू तर ते एक्सेप्ट केलं असतंस कारण की तुला वेगवेगळे रोल करायला आवडतात. पण तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती, फर्स्ट रिॲक्शन काय होती? तुम्हाला आठवतीये का पहिल्या वाचनानंतरची माझी पहिली रिॲक्शन? मला असं वाटतं फोन आला आणि मला जेव्हा कळलं तेव्हा मला असं वाटतं फोनवर त्यांनी मला फार काही सांगितलं नव्हतं. तो मला म्हणाला की आपण एकदा वाचन करूया म्हणजे तुला कळेल काय सिनेमा आहे. तर पहिल्यांदा जेव्हा वाचन केलं तेव्हा मला आठवतंय मी आणि माझी आई दोघीही होतो आणि दोघीही आम्ही खूप एन्जॉय करत होतो. म्हणजे ती मुळात ती संकल्पनाच इतकी कमाल आहे की एका नवविवाहित जोडप्याला जे यंग आहेत त्यांना 4 बाळं होणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घटना घडतात. हा प्रवास मला असं वाटलं की इतका कमाल लिहिला गेला आहे, या दोघांनी किती छान लिहिला आहे आणि ते मी त्याच्यात गुंतले होते पहिल्यांदा जेव्हा वाचन सुरू होतं तेव्हा. त्यामुळे मी फारच एन्जॉय केलं आणि मला असं वाटतं की ते वाचन सुरू असतानाच माझ्या मनात असं ठरलं की हे करावंच लागणार आहे आपल्याला. म्हणजे जरी तू म्हणालीस तसं मी आधी झोंबिवलीमध्ये प्रेग्नंट स्त्रीची भूमिका साकारली आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं हा विषयच फार वेगळा आहे किंवा ह्यात ज्या गोष्टी घडत आहेत त्या फारच वेगळ्या आहेत. त्यामुळे हे एक वेगळं चॅलेंज असणार आहे हे माहिती होतं. त्यामुळे लगेचच तू म्हणालीस तसं मी लगेचच हो म्हटलं. वरुणला म्हटलं हो, हे करायलाच लागणार आहे आपल्याला. ट्रेलरमध्ये असं दिसतंय की तुझं पोट मोठं आणि ते कसं, म्हणजे उषा वगैरे काय ही सगळी तयारी चालायची ते जाणून घ्यायचंय आम्हाला सेटवरती. उषा तर नाही, आता प्रोस्थेटिक्स वगैरे इतकं म्हणजे काय म्हणूया ॲडव्हान्स्ड झालेलं आहे. जे काही ते होतं ते असं काय म्हणूया माझ्या कामासाठी पूरक होतं असं मला वाटतं. म्हणजे 100% त्याची मदत झाली मला, कारण ते लावल्यानंतर बऱ्यापैकी फिजिकली ज्या गोष्टी जे बदल घडतात किंवा ज्या म्हणजे आता तुमची चाल बदलणं म्हणा किंवा ओव्हरऑल तुमचं उठणं बसणं, तुमचा वेग, या सगळ्यावर त्याचा आपोआपच परिणाम व्हायला लागला. त्यामुळे ती प्रोसेस खूपच गमतीशीर होती आणि मी पुन्हा एकदा ते आधी अनुभवलेलं होतंच, त्यामुळे अगदी नवीन होतं असं नाही. पण मला असं वाटतं की ह्या विषयाच्या आणि ह्या सगळ्या कथेच्या अनुषंगाने मला त्या सगळ्याची त्या प्रोसेसची फिजिकल चेंजसाठी खूपच मदत झाली. पण टिप्स घेतल्या का या रोलसाठी? 100%. कोणाकडून घेतल्या? मी खूपच स्त्रियांशी संवाद साधत होते. सर्वप्रथम अर्थात माझी आई, माझी आजी, त्यांच्याशी मी खरं तर ॲक्च्युली झोंबिवलीच्याच वेळेला त्यांच्याशी बोलले होते की काय बदल घडतात किंवा चालण्यात कसा फरक पडतो किंवा काय वाटत असतं इमोशनली सुद्धा. तेव्हा त्यांच्याशी खूप चर्चा केली होती. आणि पूर्ण आहेत ते एकदम, म्हणजे ते स्वतः एक गोंडस बाळा वाटावं असं आहे आणि त्यांचा चेहरा. तर यांच्या दोघांचीच निवड का केली? नाही, तो आहेच गोंडस बाळ, ते म्हणजे सगळेजण मान्य करतील. पण एक होतं की मला स्वतःला अशा पद्धतीचा पुरुष हवा होता की जो आखीव रेखीव नसेल किंवा सौम्य असेल थोडा, किंवा थोडासा भांबावेल पण. म्हणजे त्याच्याकडे बघून असं वाटेल की अरे याचे निर्णय कदाचित तितके पक्के नसतील. तो थोडासा म्हणजे काय म्हणूया आपण इन अ वे स्वतःच्या पार्टनरला रिस्पेक्ट करून त्या पद्धतीने निर्णय बदलणारा पण असेल. सो हे सगळं त्याच्या ॲपिअरन्समध्ये डेफिनेटली वाटत होतं निपुणच्या. आणि मी त्याला खूप वर्षांपासून ओळखत असल्यामुळे मी कॉलेजमध्ये पण त्याची नाटकं पाहिली आहेत जी त्यांनी ॲक्ट केली होती, त्याच्यामध्ये अभिनय केला होता. सो त्यामुळे मला हे पण माहीत होतं की तोच खूप चांगला अभिनेता आहे. सो त्यामुळे पण त्याची निवड केली गेली. आणि पुन्हा ही इतकी युनिक गोष्ट आहे की 4 बाळं होणं, तर असं वाटत होतं की आपण अशी एक जोडी या सिनेमामध्ये आणावी की जी पटकन असं वाटेल की अरे ही काय जोडी आहे. हां, आणि अच्छा मी ही जोडी आहे म्हटल्यावरती यांच्यासोबतच हे असं होऊ शकतं. सो तोही एक विचार होता. नाही, ते सगळ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघता ते सक्सेसफुल झाले असं मला वाटतं. निपुण, तुझा जो फरक बघितला तर खूपच वजन कमी झाल्यासारखं वाटतंय. आणि लोक खरं आमच्याकडे बातम्या झाल्या तर लोक कमेंटमध्ये विचारतात की कसं काय केलंय, कसं जमवलंय हे. ते मला कधी कधी असं आश्चर्य वाटतं की हे जर वजन कमी केलेलं असेल म्हणजे मी आधी काय असेल. पण तरी नाही, जोक सपाट. तेव्हा 2-3 गोष्टी घडल्या आयुष्यात. एक तर
म्हणजे जे काय डाएट कंट्रोल असतं ते केलं. मला गोड खायला खूप आवडतं अर्थात, किंवा वाटेल ते खायला आवडतं. ते सगळं बंद करून टाकलं पूर्णपणे. एक प्रकारचा नियमित आहार सुरू केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जस्ट आधी कोविड झाला. त्यामुळे माझं वजन आपोआप कमी झालं होतं. तर त्याचा खूप फायदा झाला. आम्ही गमतीने म्हणतो, पण कोविडनी पण काळजी घेतली आमच्या. कोविडनी काळजी घेतली. कारण त्याचा जो 14 दिवसांचा हे होता तो जस्ट संपत होता आणि 2 दिवसांनी आमचं शूट होतं. सो मला शूटच्या जस्ट आधी कोविड झाला. म्हणजे ते सगळं इन अ वे वेगळ्या अर्थी जुळून आलं की म्हणजे क्वारंटाईन संपलं आणि माझं शूट होतं. पण कोणी नंतर क्लीन शेव वगैरे बघून असं केलंय का रे? नाही रे निपुण, म्हणजे हो मग अगदी घरापासून मी आजच म्हणजे आज आमचा बहुतेक प्रमोशनचा तसा शेवटचा दिवस असेल तर मी रेझरचा फोटो टाकून गुड बाय असा एक फोटो टाकणार आहे. माझ्या घरूनच विरोध आहे खूप सौमिताकडनं. मुलीला आवडतं हे केल्याचं, तिला गंमत वाटते, पण मला वाटतं एक अजून 10 वर्षांनी तिलाही नाही आवडणार. हे खरंय. तुलाच परत प्रश्न आहे की बाबा होण्याचा विचार करणं, कारण की तू आत्ता एक बाबा आहेस, बाबा होण्याचा विचार करणं आणि प्रत्यक्षात बाबा होणं ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये कमालीचा फरक आहे. कारण की आम्ही त्यातून गेलो नाहीये, पण तो असणारच आहे. तर तू काय नेमका फरक आहे? कारण की तू स्वतः बाबा आहेस म्हणून तुला विचारते. नाही, मला असं वाटतं की आत्ताच्या काळात एकतर खूप लोक हा विचार करतात. कारण आधी मला तरी असं, किंवा माझे आईवडील किंवा त्या जनरेशनचे लोक हे म्हणतात की एवढा काय विचार करता तुम्ही, आमचं लग्न व्हायचं, मुलं व्हायची, 1 किंवा 2 किंवा मोस्टली 2च, आणि काय होतं सगळं नीट. तुम्ही तुमची पिढी फारच विचार करते या सगळ्याचा, प्लॅनिंग करतात वगैरे वगैरे. तर अर्थातच ह्या सगळ्याला आजूबाजूची परिस्थिती आणि आता वाढलेलं पॉप्युलेशन हे सगळंच कारणीभूत आहे. आपण बघतो, आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो, याची टंचाई त्याची टंचाई वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं एकीकडे. पण दुसरीकडे ती एक ओढ असतेच मला वाटते की आपल्या रक्ताचं काय असेल ते. आमच्या सिनेमामध्ये एक लाईन आहे की प्रॉडक्ट काय असेल आपलं, तर ती एक बघण्याची मला वाटतं एक आंतरिक ओढ ही आहेच आहे. तर तो जेव्हा आम्ही खरंच सिरियसली विचार सुरू केला, तर तेव्हा माझ्या बायकोचा आणि माझा नेहमीच संवाद व्हायचा की कुटुंब पूर्ण करायला कोणीतरी एक हवं, असा तरी आमचा काही विचार नाही आहे. मग आम्ही दोघं एकमेकांना पुरून उरू शकणं चुकीचं आहे. आम्ही एकमेकांना पूरक आहोत. आम्ही एकमेकांना पूरक आहोत. पण तरी एक आपलं बाळ असावं असं वाटतंय, पण खरंच असावं का? आणि म्हणजे कोइन्सिडेंटली माझं तेव्हा वरुणशीच बोलणं झालं होतं. कारण का आपल्याच क्षेत्रातला एक दिग्दर्शकच, साधारण मला वाटतंय समविचारी, त्याच स्वभावाचा, म्हणून मी त्याला एक फोन केला होता. त्याला मूल झालं होतं की तू कसा या निर्णयापर्यंत आलास, तुम्ही विचार केला वगैरे वगैरे वगैरे. आणि मग भरपूर 1 तास 1.5 तास फोनवरती चर्चा झाल्यानंतर मला वाटतं त्याच्यानंतर आम्ही सौमिताने आणि मी ठरवलं की नाही, आपण ट्राय करूयात, बघूयात काय होतं. कदाचित हे आपलं आयुष्य अजून सुंदर होईल, कदाचित हे येणारं बाळ हे जग अजून सुंदर करू शकेल, हू नोज. आणि मग तो निर्णय घेतला. सेम तुम्हालाही तोच प्रश्न आहे. माझ्या ना ॲक्च्युली म्हणजे आता पुन्हा बाळ ज्यांना होऊ द्यायचं नाही आहे त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्या निर्णयाचा. कारण असं वाटूच शकतं की आपण दोघं आहोत पूरक एकमेकांना. पण पुन्हा एक गोष्ट अशी वाटत राहते कायम की बाळाचा विचार करताना ॲटलिस्ट ज्या काही अशा मटेरियलिस्टिक गोष्टी असतात ना, त्याचा विचार करून तुम्ही ते थांबवू नये. की फॉर एक्झाम्पल की घर होऊ दे मग बाळ होऊ दे, किंवा एक गाडी असू दे मग बाळ होऊ दे. सो मला असं वाटतं की त्याचा आणि बाळाचा तसा संबंध नाही आहे. तुम्ही त्याला संगोपन तुमच्या पद्धतीने कशा प्रकारे करू शकता, हा खूप महत्त्वाचा एक त्याच्यातला भाग आहे. सो त्यामुळे आमचा निर्णय पण बाळाच्या बाबतीमध्ये त्याच पद्धतीने होता की म्हणजे माझ्या एका आणि काय हवं म्हणून मी एक सिरीज केली होती, त्याच्यामध्ये एक संवाद होता ज्याच्यामध्ये प्रियानी काम केलं होतं. आणि प्रिया असं सांगते त्याला की ती म्हणते की मला त्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी द्यायच्यात. म्हणजे मला त्याला आंब्याची चव द्यायची आहे, मला त्याला समुद्र दाखवायचा आहे, मला त्याला सोसायटीच्या वाऱ्यामध्ये घेऊन जायचं आहे, मला त्याला पावसामध्ये भिजवायचं आहे. तर या ज्या सगळ्या संगोपनामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या या आहेत की या तुम्ही खूप जास्त त्याला माणूस म्हणून घडवण्यामध्ये खूप कारणीभूत आहेत. आणि त्यामुळे तो चांगला माणूस घडणार आहे. नॉट की त्याला तुम्ही बाकीच्या म्हणजे घर किती तुमचं मोठं आहे किंवा तुम्ही त्याला कार देऊ शकता का, या सगळ्या गोष्टी या पुढच्या येतात. माणूस म्हणून त्याला घडवण्यासाठी जर का तुम्हाला असं वाटत असेल की हो मला ते संगोपन करायला आवडणार आहे, तर तुम्ही निश्चित बाळाचा विचार करायला पाहिजे.
तुमच्या जर सर्व फिल्म स्टोरी बघितल्या आणि जी मांडण्याची भूमिका आणि पडद्यावर जे अपील होतं, एक प्रेक्षक वर्ग वेगळं आहे, म्हणजे मुरंबाचा म्हणायला गेलात किंवा सगळ्याच चित्रपटाचा. तर हे उतरतं कसं? कारण की आत्ता मला ते बोलताना जाणवते की तुम्ही ते केवढं विचार करत असाल किंवा काय, पण खरं पडद्यावर साकारणं एक वेगळं चॅलेंज आहे. तर हे नाजूक गोष्टी हाताळण्याचं कौशल्य कसं आहे, म्हणजे काय सांगाल? मला वाटतं ना की मी त्या पद्धतीने पाहतो जगाकडे, असं मला खूप वाटतं. मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाट्य दिसतं किंवा माणूस एखाद्या प्रसंगामध्ये काय पद्धतीने वागला आहे, आजूबाजूचीच माणसं, त्याच्यातनं काय नाट्य निर्माण होत आहे किंवा त्याचा विचार काय असेल, हे सगळं करण्यामागचा याचा एक विचार कुठेतरी मागे चालू असतो आणि त्याच्यातून मग या कथा दिसायला लागतात. आणि मला खरंच हे आपण ज्या पद्धतीने माणसं म्हणून आत्ताच्या काळामध्ये वेगवेगळ्या सेटअप्समध्ये, म्हणजे आपली आधीची पिढी एका वेगळ्या सेटअपमध्ये वावरली, आपण एका वेगळ्या नातेसंबंध आणि अर्बन सेटअपमध्ये वावरत आहोत, तर त्या सगळ्यामध्ये जी काही आव्हानं आपल्या समोर येतात त्याला आपण काय पद्धतीने तोंड देतो, हे सगळंच मला माणूस म्हणूनच खूप जास्त आकर्षित करतं आणि त्यातूनच हे येतं असं वाटतं. सिरियस झालं का खूप? सिरियस झालं पण छान झालं, छान आहे. वैदेही, तू भूमिका आपण खूप साकारत असतो, वेगवेगळ्या आहेतच अर्थात तू केल्यास, पण आईची भूमिका केल्यानंतर तुझा आईकडे बघण्याचा दृष्टिकोन आता म्हणजे बदलला असं म्हणणं नाही, कारण की आई तर आपल्याला सगळ्यांनाच आवडत असते, पण काही थोडासा फरक वाटतोय? मी कायम म्हणते की मला 3 स्त्रियांनी घडवलंय, माझी आई, माझी आजी आणि माझ्या गुरु कथ्थक ज्यांच्याकडे मी शिकले, त्या स्वर्गीय आशाताई जोगळेकर. मी ह्या तिघींच्या सान्निध्यात खूप लहानपणापासून होते, त्यामुळे मला असं वाटतं की जरी मी स्वतः अनुभवलं नसलं काही किंवा माझ्यात कदाचित तेवढी प्रगल्भता नसली तरीसुद्धा त्यांच्याकडनं जे काही झिरपत होतं माझ्यात, त्यामुळे बऱ्यापैकी एक माया, एक आईच्या मनातला भाव बहुतेक मी आपसुकच तो आत्मसात झाला होता. त्यामुळे त्यांनी काय सोसलं असेल किंवा त्यांना कशातनं जावं लागलं असेल, हे न अनुभवता मला जेवढं इमॅजिन करता आलं किंवा त्याच्याशी जेवढं एम्पथाईज करता आलं तेवढं मी कायमच करत आले असं मला वाटतं. त्यामुळे ह्या प्रोसेसनी त्याच्यात एक फक्त काय म्हणूया, त्या सगळ्यावरती ज्या गोष्टी मला वाटत होत्या त्या सगळ्यावरती शिक्कामोर्तब झाल्यासारखं झालं की अच्छा, हे जे आपण ऐकलंय किंवा ह्या गोष्टी ज्या आपण ऐकल्यात की हे असं घडलं होतं किंवा आम्ही हे अनुभवलं, त्या गोष्टी अशा खरंच घडत असतात. अर्थात हा जोपर्यंत मी प्रत्यक्ष अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याची जाणीव खरी होणारच नाही. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की मी म्हटलं तसं माझ्या मनात ज्या काही कल्पना होत्या किंवा जे काही विचार होते किंवा जे काही अनुभव मी ऐकले होते, त्या तिघीच असं नाही, सगळ्याच स्त्रिया ज्यांच्याबरोबर मी राहिले, माझी मावशी असेल, माझी आत्या असेल, त्या सगळ्यांकडनं आपण खूप गोष्टी ऐकत असतो. आणि एस्पेशली प्रेग्नन्सी आणि संगोपनाशी निगडीत, कारण आईवडिलांसाठी हे बऱ्याच प्रमाणात मोठं चॅलेंज असतं, कारण काळ बदलतोय, त्या सगळ्याबरोबर तुम्हाला पण त्याप्रमाणे बदलायचं आहे, त्यात तुमच्या बाळाला प्रोटेक्ट करायचं आहे, त्याचं उत्तम पद्धतीने संगोपन करायचं आहे. या सगळ्यांच्या प्रोसेसेस खूप वेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येकाकडूनच जे काही आपण वेगवेगळे अनुभव ऐकतो त्या सगळ्यावरती एक एक करून शिक्कामोर्तब होत होती. म्हणजे कुणाच्या अनुभवाचा काय मला रेफरन्स मिळेल कामात हे सांगता येत नाही. तसं आय थिंक बऱ्यापैकी होत होतं. फक्त ही केस फारच वेगळी आहे. माझ्या आजूबाजूला असं कोणीच नाही आहे की ज्यांना ट्रिपलेट्स किंवा 4 बाळ आहेत, पण माझ्या सख्या मावशीला जुळ्या मुली आहेत. तर त्याही चॅलेंजेस कायमच ऐकलेल्या होत्या किंवा त्या गमती जमती तेव्हा काय घडल्या किंवा त्यांना कसं हे सगळं फेस करायला लागलं, हँडल करायला लागलं, ते सगळं ऐकलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सिनेमाच्या प्रोसेसनी फक्त त्या सगळ्यावरती शिक्कामोर्तब झाल्यासारखा झाला. आणि तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न आहे की साधारण असं दिसतंय की आपण एक डिसिजन घेतो आणि नंतर मग तो ठरतो की अरे गोंधळलो आपण, किंवा तो आपल्याला सिद्ध करायचा असतो की बरोबर आहे की नाही. तुमचं प्रत्येकाच्या आयुष्यातला असा एक डिसिजन सांगा की जो तुम्ही घेतलात, म्हणजे नाही आत्ता घ्यायचं आहे आणि घेतलात, आणि नंतर तो प्रूव्ह करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागली. शांतता. खूप निर्णय आहेत. या क्षेत्रामध्ये येण्याचा जो निर्णय होता तोच माझ्यासाठी होता. खूप मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम सुरू केलं आणि सेटवरती ज्या प्रकारचं सगळं काम चालायचं तर त्याच्याने मला प्रचंड दडपण यायचं आणि मला असं व्हायचं की मी एडी म्हणूनच हे काम करताना माझी इतकी धावपळ होतीये आणि पळापळ होती आणि इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतोय. तर जेव्हा हे सगळं माझ्या निर्णयावरती होणार आहे तेव्हा माझं काय होणार आहे हे मला प्रचंड भीती असायची.
पण अर्थातच प्रत्येक क्षेत्रामध्ये जसे आपण काम करत राहतो आणि रुळतो आणि त्याला एक काळ द्यावा लागतो. कुठलीच गोष्ट अशी पटकन होत नाही. जे आपल्याकडे तपश्चर्येच्या बाबतीत पण म्हणतात की 14 वर्ष तुम्ही करायची असतात. तर मला असं वाटतं की त्याच्यानंतर जे वरदान मिळतं ते तेच असतं. तुम्ही जर का 14 वर्ष एका क्षेत्रामध्ये काम करत राहिलात तर तुम्ही अर्थातच त्या एका ठिकाणी पोचाल की जिथनं कोणीच तुम्हाला हलवू शकणार नाही. सो त्यामुळे वाटतं की ते हळूहळू स्वतःलाच घडवायला वेळ देत देत तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करत राहिलं पाहिजे. सो माझं पण मुरांबा डिरेक्ट करताना मी जेव्हा पहिल्यांदा मॉनिटरवरती बसलो होतो आणि फ्रेम लावली होती आणि मला असं वाटत होतं की शेजारनं कोणीतरी सुमित्रा भावेकडनं सुनील सिकंदकर ते ॲक्शन म्हणणार आहेत आणि मला मी आपली वाट बघत होतो की हां आता येईल कॉल, पण नंतर अरे नाही हे आपल्यालाच द्यायचा आहे कॉल. सो अशी ती प्रोसेस होती. पण कधी असं झालंय की म्हणजे आता एवढ्या सगळ्या सुखदुःख येत असतात जसं आपण म्हणतो, तसं असं कधी झालंय की नाही, म्हणजे दिग्दर्शक म्हणून विचारते की असं झाले नाही आता काय होईल पुढे वगैरे, असं ब्लँक सिच्युएशन कधी आले? हो, माझी प्रत्येक फिल्म म्हणजे जे मला इतकं ते रिलेट होतं. स्टीव्हन स्पिलबर्गचं वाक्य आहे की तो असं म्हणाला होता की सेटवरची सगळ्यात अवघड गोष्ट काय असते त्या दिवशीची, तर त्याचं असं वाक्य आहे की कारमधनं बाहेर पडणं. आणि ते ॲक्च्युली खरं आहे. कुठल्याही डिरेक्टरला रिलेट होईल की तुम्ही जेव्हा शूटवरती जाता की हां आता मला जाऊन लीड करायचं आहे, हा जो क्षण असतो तो सगळ्यात जास्त अवघड असतो. तिथे ठरवून तुम्ही बाहेर पडता आणि मग लीड करता. वरुण म्हणाला तसं हा माझ्याही आयुष्यातला खूप मोठा निर्णय होता. म्हणजे एकतर मी खूप लवकर काम सुरू केलं. मी 17व्या वर्षी माझी पहिली फिल्म केली. तेव्हा अर्थात हा निर्णय झाला नव्हता की हेच आपल्याला करिअर म्हणून निवडायचं आहे. पण मला असं वाटतं तेव्हा हा निर्णय घेणं की मला शिक्षण नाही सोडायचं आहे पण मला कामही करत राहायचं आहे, हा माझ्यासाठी खूप म्हणजे त्या अर्थाने कठीण निर्णय होता. कारण अर्थात तुम्ही या क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला तुमच्यात ती जिद्द असते, तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं, तुम्हाला खूप खूप काम करण्याची इच्छा असते. पण मला शिक्षणही सोडायचं नव्हतं. त्यामुळे अनेकदा अनेक लोकांची तेव्हा वेगवेगळी मतं असायची या सगळ्याच्या बाबतीत आणि ती ऐकून असं कधी कधी स्वतःलाच डाऊट केल्यासारखं व्हायचं की अरे आपण योग्य करतोय ना जे करतोय ते, म्हणजे आपण काम पूर्ण थांबवायला पाहिजे का आणि शिक्षणावर फोकस करायला पाहिजे का, किंवा शिक्षण काय ठीक आहे बेसिक डिग्री घेतली तरी चालेल, आपलं आता काम सुरू झाले तर आपण ह्याच्यावर फोकस करूया का, ही धांदल खूप उडायची. अर्थात या सगळ्यात माझ्या आईवडिलांनी खूप खंबीरपणे ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि ते मला कायम गाईड करत आले या सगळ्या प्रोसेसमध्ये. पण मला असं वाटतं की माझंच द्वंद्व बराच काळ चालू होतं की हे कसं आपण मॅनेज करणार आहोत. कारण कुठलं मला म्हणजे हे म्हणाले तसे ह्या धांदली सतत उडतच असतात. आणि आत्ता म्हणजे मी जेव्हा विचार करतो की काहीतरी आपल्याला वेबच्या विश्वात पण काहीतरी करायचं आहे, नाटकापासून सुरुवात झाली, नाटकात पण काहीतरी करायचं आहे, चित्रपटाची खूप आवड आहे तेही करायचंच आहे, इतकी वेगवेगळी माध्यमं येत आहेत ती सगळी पडताळून पाहायची आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये जेव्हा प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी करायचं असतं आणि वेळ अपुरा पडतोय सतत असं वाटत राहतं, त्यामुळे धांदली उडतच असतात. म्हणजे आत्ताच मी एका एडिटवरनं इथे आलो आहे. सो ती एक प्रकारची त्या दिग्दर्शकाच्या भूमिकेतनं निघून आता इथे अभिनेता म्हणून यायचं आहे, ज्याचा परवा रिलीज आहे वगैरे हे सगळ्या. पण ह्या सगळ्याचा उगम कुठे आहे तर मला असं वाटतं की 10वी नंतर असं जेव्हा की हे गृहीत धरलं होतं की मी काही झालं तरी सायन्सच करेन, कारण का आमच्या घरी तीच एक परंपरा आहे. आणि मला पूर्ण खात्री होती की मला हे नाही करायचं आहे, कारण का मला खूप बरं वाटतं. मला एक मोठा भाऊ आहे ज्यांनी ते सगळं केलं आहे आणि ते मी पाहिलं त्याचं हे सगळं करून पाहताना, आणि ते त्यांनी आवडीने केलं. पण मला हे जाणवत होतं की हे कदाचित आपल्याला आवडणार नाही आहे हे जे चालू आहे ते. आणि मी मग काय सायन्स नाही तर मग कॉमर्स, म्हणजे आर्ट्सचा वगैरे काही संबंधच नाही. तर मग त्या शेवटच्या क्षणापर्यंत ती चलबिचल होती आणि दोन्हीचे फॉर्म भरले होते आणि अगदी शेवटच्या क्षणी कॉमर्स ठरलं होतं. म्हणजे सायन्सचा पण फॉर्म भरला होता वगैरे वगैरे. तर तो उगम आहे आणि ते मला वाटते त्याला आता होत आली 20 वर्ष होत आली आणि ते मी अजूनही प्रूव्ह करतोय असं मला वाटतंय. प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय की मी तेव्हा जो निर्णय घेतला तो अजूनही मी सार्थ ठरवायचा प्रयत्न करतोय. तो चालू आहे प्रयत्न. दोघांनाही प्रश्न आहे की आपण म्हणजे मुलगा असताना किंवा आपलं लग्न झाल्यानंतर पण एकदम चिल मारणं, मित्रांबरोबर पार्ट्या करणं वगैरे हे सगळं असतं. पण बाळ झालं म्हणजे आपण बाबा झालो की आपण फार जबाबदार होतो. म्हणजे असं सतत म्हणतात की बाळ आई पोटात वाढवते आणि बाबा जो असतो तो डोक्यात म्हणजे विचाराने तो हे करत असतो. तर नेमका बाबा झाल्यावरती हा जो फरक आहे म्हणजे बॅचलर ते आपण बाबा होणं, याकडे तुम्ही दोघं कसं बघताय किंवा तो फरक सांगाल?
मला माझं जितू जोशी बरोबर बोलणं झालं होतं याविषयी आणि अगदी मला जस्ट मुलगी झाली होती आणि तेव्हा त्याची मुलगी रेवा जी आहे ती साधारण 12-13 वर्षांची होती आणि तो आम्ही एका शूटवरती भेटलो होतो आणि असंच फोटो बघणं आणि असं सगळं चालू होतं. तर तो तेव्हा बघून त्याला अर्थात जेव्हा रेवा बाळ होती ते सगळं आठवत होतं आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एक लक्षात ठेव, आता मला हा अनुभव आहे म्हणून मी तुला सांगतो आहे की काहीही झालं तरी हे जे क्षण आहेत किंवा की हे वाया घालवायचेच नाही आहेत तू. म्हणजे तुला कोणतंही म्हणजे मित्र इथं ये तिथं ये सरळ नाही म्हणायचं सगळ्यांना आणि घरी जायचं. हे क्षण काही झालं तरी घालवायचे नाहीत. हे क्षण पूर्णपणे तू जगायला पाहिजेस आणि ते मी असे कोरून घेतले माझ्या मनात आणि त्याच्यानंतर मला वाटतं की ते मी पाळायचा प्रयत्न करतो. जितकं शक्य आहे तितका पाळायचा प्रयत्न करतो की जितका शक्य आहे तितका वेळ मी घरी घालवतो किंवा मग मी जिथे काम करत असतो तिथे तरी त्यांना बोलवून घेतो त्या दोघींना. मला वाटतं ना दृष्टिकोनामध्ये इतका अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण इतका फरक पडतो ना की आपण जेव्हा मॉलमध्ये जात असतो तेव्हा डेफिनेटली आपण पहिल्यांदा आपल्या सेक्शन्समध्ये जात असतो. पण आता असं होतं की आपसूक पाय तिकडे वळतात की जिथे लहान मुलांचे कपडे आहेत किंवा लहान मुलांची खेळणी आहेत किंवा अगदी रस्त्यावरनं जाताना जर का भिरभिरं दिसलं तर असं वाटतं की अरे हे घेऊन जाऊया आपण. सो कुठेतरी एक असा वेगळाच एक काय म्हणूया आपण दृष्टिकोन ऑन होतो तुमचा जगाकडे बघायचा की अरे हे तिला आवडेल का, या ठिकाणी तिला नेता येईल का. सो आपण मला वाटतं की आपण कुठेतरी मागे पडतो आणि मग आपण पहिला प्रेफरन्स त्या दृष्टीला द्यायला लागतो. दोघांनाही लाडाने म्हणजे बाळा जेव्हा लाडात असतं तेव्हा हाक काय मारतात आणि रागात असतं तेव्हा हाक काय मारतात हे सांगायचे. नाही आत्ता तरी मला वाटतं ती या वयात आहे की ती आत्ता बोलायला शिकली आणि खूपच बोलते, त्यात काही हे नाही आहे. पण आत्ता तरी बाबाच आहे. म्हणजे कधी चिडत वगैरे नाही चिडते की, पण तरी मग ते टोन बदलतो बाबा म्हणायचा, पण बाबाच म्हणते आत्ता तरी. मला बाबा म्हणते किंवा मग चिडली तर मग डायरेक्टली वरून म्हणते. सो असं आहे. हां डायरेक्टली ती हाक ऐकू आली एकेरी की समजायचं काहीतरी आपण मेजर माती पण घालली. कधी असं अंगाई वगैरे ऐकवणं वगैरे असं अंगाई ऐकवणं नाही. मी संगीता गाते त्यामुळे ती ऐकवते. पण झोपवणं कथा सांगणं खूप सुरू झालं आहे आत्ता गोष्टी सांगणं खूप सुरू झालंय आणि ती एक नवीन फेज आहे, त्याची मजा येते. पण कोणती गोष्ट अशी म्हणजे सांगतोस किंवा काय? नाही ती आता त्या वेळेला तयार करतो. ती जर जस्ट काहीतरी हट्ट करून वाईट वागली असेल तर मग तिच्या जागी फक्त काय एखादा मुंगूस होता असं म्हणत आणि कसं ते म्हणजे चांगलं नाही असं वागणं, असं एक त्याला काय आपण म्हणतो मॉरल ऑफ द स्टोरी द्यायची आणि संपवून टाकायचं. सो ते दरवेळेला वेगवेगळ्या कथा असतात ते आणि साधारण आज सकाळी किंवा काल परवामध्ये काय वाईट वागली आहे त्याच्यानुसार त्याच्या जागी विहाच्या जागी फक्त मुंगूस किंवा लहान सिंह वगैरे असं काहीतरी करून विषय संपवून टाकतो. आमच्याकडे ॲक्च्युली मला सांगायला आवडेल पण माधुरी पुरंदरेंची खूप चांगल्या कथा आहेत अगदी छोट्या छोट्या ज्याच्यामध्ये खूप त्यांनीच काढलेली खूप चांगली चित्र आहेत. तर ते मला वाटतं निपुणकडे पण असतील आणि माझ्याकडे पण आहेत. सो आमचा रात्रीचा तो कार्यक्रम असतो आणि खूप असे गोड विषय आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे कंटाळा हा एक विषय आहे किंवा हसरे मुखवटे हा एक आहे किंवा हात मोडला याच्याबद्दलचं आहे. सो असं एक 20 पानी अगदी छोटं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये चित्र पण असतात आणि भाषा पण त्या लहान मुलांची आहे. सो ते माधुरी पुरंदरेंची ती पुस्तकं वाचून दाखवणं हा एक कार्यक्रम असतो रात्रीचा. पण हे सगळं म्हणजे बाळ घरी असल्यावरती आपण काम करून घरी जाणं आणि नंतर त्यांना बघून जे विसावा एक आपण म्हणतो ना ते खरं यात आहे. तर जे नाही डिसिजन घेत आहेत म्हणजे पॅरेंटिंगचं की नाही बाबा मला नकोय वगैरे असं, तर त्यांना काय सांगाल? कारण की तुमचा चित्रपटच नाही त्यांच्याबद्दल पूर्ण हा म्हणजे बाळ असलंच पाहिजे असं अजिबातच नाही असं मला वाटतं. वरुणचं आणि माझं दोघांचंही अर्थात वैदेहीचंही म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांना खरोखर हवं असेल आणि दोघांनाही म्हणजे त्या युगलामधल्या दोघांनाही जर बाळ हवं असेल याचं एकमत ज्या वेळेला होईल त्या वेळेलाच त्यांनी मुलाला जन्म द्यावा, नाहीतर खरं तर देऊ नये. खरंच देऊ नये. तुम्हाला प्रश्न आहे कारण की वैदेही आणि निपुण दोघंही आहेत. तर असे ट्रेलर बघताना तर आम्हाला ते असं खूप आहे की बापरे म्हणजे सेटवर काय काय घडलं असेल आणि त्यात निपुण आहे म्हणजे तो परत रोस्ट करण्यात हुशार आहे सगळ्यांनाच माहिती आहे. नाही या सेटवरती अत्यंत शांत होतो. मीच टेन्शनमध्ये होतो. हा कधी रोस्ट करेल मला, नाही जमत आहे तुला वगैरे वगैरे. तर असं म्हणजे रोस्ट करण्याचं नाही पण ती अर्थात प्रेग्नेंट दाखवली आहे त्यात निपुण बाबा होणार आहे असं.
तर एखादा असं काही सीन शूट करताना झालेला एखादा किस्सा? एक असा भांडणाचा आमचा एक सीन होता आणि अर्थात आम्ही दोघं लाईन्स वगैरे आमचे सगळे डायलॉग्स वगैरे म्हणून झाले आणि तो म्हटला की ठीक, त्याचं लाईटिंग आणि बाकी सगळं चालू होतं. तर तो म्हणाला की फक्त मला ह्याच्यात असं फार तुम्हाला ॲक्शन्स सांगायच्या नाही आहेत, तुम्हाला नॅचरली जसं वाटेल तसं करा म्हणा त्या नवीन घरातलं. आणि आम्ही खूप अशी तयारी वगैरे केली, करून दाखवला त्याला तो सीन, मोठा सीन होता, करून दाखवला. तो असं फक्त वरून फक्त बघितलं, नाही 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 काहीतरी वेगळं करा आता. आणि त्यांनी जे काही आम्ही जी काही तयारी केली होती ती सगळी हे करून टाकली. आणि मला माहिती नाही तो सीन कसं झाला पुढे. तुला आठवत आहे का? तुला हा किस्सा आठवत आहे का मुळात? ऑफकोर्स आठवतोय. हां, मलाही आठवत नाही त्यानंतर काय चर्चा झाली किंवा काय. तो सीन नक्की शूट झालाय, आहे तो तो पाहतोय. सिनेमा. फक्त तो Shoot झालंय, कसा आठवतंय. शूट झालाय तुला आठवत आहे काय? नाही मलाही नाही आठवत. चांगलंय. हां, तो एक आहे मात्र, आणि ज्याच्यामध्ये कम्प्लिटली त्या दोघांचं श्रेय आहे. आणि कित्येकदा असं होतं ना, एक सीन प्रसंग होता त्याच्यातला खूप महत्त्वाचा, आणि ज्याचे मी खूप असे 10-12 शॉट्स आम्ही घेणार होतो वेगळ्या अँगलनी. आणि पहिला फक्त वैदेहीच्या एंट्रीचा शॉट लावला होता आणि निपुण आहे तिथे, आणि ती एंटर होते, त्याच्या जवळ जाते आणि तिथे कट होणार होतं. तर असं झालं की तो एक बेसिक वाईड शॉट लावून ठेवला आणि ती आतमध्ये गेली. आणि अर्थात हे खूप दोघंही चांगले हे असल्यामुळे असं नव्हतं की तिथपर्यंतच करायचं आणि मग आता कट म्हणला नाही तरी सीन प्रसंग सोडून द्यायचा, असं करणारे ते नाही आहेत. सो तो त्यांनी पुढे सुरू ठेवला सीन. आणि मी आणि आमचा छायाचित्रकार मिलिंद जोग आम्ही दोघंही पाहत राहिलो. आणि ॲक्च्युली ज्याचे असे क्लोजअप्स जाणार होते, ज्याच्यामध्ये हाताचे शॉट्स असणार होते, ज्याच्यामध्ये काही इमोशनल हे असणार होतं, हे सगळं त्या एकाच त्यांच्या परफॉर्मन्समध्ये इतकं त्यांनी चांगल्या पद्धतीने गेलं की आमची ॲक्च्युली शॉर्ट डिव्हिजन सगळी गळून पडली. आणि आम्ही म्हटलं की हे जे झालं आहे तेच खूप चांगलं आहे आणि आपण तसंच ठेवूया. सो ॲक्च्युली तो फिल्ममध्ये तो एक वाईड शॉटच आहे फक्त ठेवलेला, ज्याचं अजिबात कटिंग आम्ही केलं नाही आहे. मला एक अचानक आठवलेली गंमत आहे खरं तर तुझ्या बाबतीत. तू त्या दिवशी सेटवर नव्हतास. एक सीन होता माझा आणि मृणालताईंचा, आणि प्रचंड दडपण होतं मला त्या सीनचं. कारण त्यात जे व्यक्त होणं अपेक्षित होतं ते खूपच कॉम्प्लेक्स इमोशन्स त्यात दाखवणं अपेक्षित होतं. आणि मला आठवतं आहे आम्ही त्या घरात, ज्या घरात शूट करत होतो त्या घरात बसून खूप वेळ चर्चा केली कशा पद्धतीने आम्हाला हा डिलिव्हर करायचा आहे सीन, त्याला काय अपेक्षित आहे. आणि मी खूप टेन्शनमध्ये होते. ह्याची सवय आहे की कट झाल्यानंतर कसा झाला ह्याची उत्स्फूर्त रिॲक्शन नसते. जनरली शॉट झाल्यानंतर ओके झाला तर आपण पुढच्या कामाला लागतो. तर तो शॉट ओके झाला, कुणीच काहीच बोललं नाही. मी त्याच टेन्शनमध्ये व्हॅनमध्ये गेले आणि हा काही काळानंतर व्हॅनमध्ये आला आणि असा खूप सिरियस होता. तर मला असं वाटलं की बापरे, कदाचित नाही मला डिलिव्हर करता आलं आहे किंवा मिळालं नसेल जे हवं आहे ते. तो आला आणि म्हणाला की कदाचित आपल्याला सगळं परत करावं लागेल एकदा, कारण नाही म्हणजे मनासारखं नाही होतं आहे अजूनही. आणि मी रडायला लागले कारण मला ॲज इट इज एवढं टेन्शन आलं होतं. त्यात मृणालताईंसमोर बसले होते आणि हे सगळं करायचं होतं आणि मी रडायला लागल्यावर हा असाच हसायला लागला. आणि मला म्हणाला, अगं वेडी आहेस का तू, छान झालंय, व्यवस्थित झालंय. हा जो साधा सुद्धा दिसणारा माणूस आहे अधनमधनं अशा गमती जमती करत होता, म्हणजे माझ्याबरोबर तरी. मला छळायला का काय वाक्य आहे ते फार जास्त गाजते. नेमकं काय ते तुमच्या जे कित्येकदा म्हणूच शकतात, आई वडील आपल्याला इन जनरलच म्हणतात आपण वेगळं क्षेत्र निवडायचं ठरवलं किंवा काही, हा मूर्खपणा करायला कोण एनकरेज करतंय तुम्हाला. तर या ह्याच्यात ही वाक्य पण ती खूप सिरियसली आहे. आम्ही जसं मी आधी पण तुम्हाला सांगत होतो की त्या बाळाला जन्म देणं हा अत्यंत गंभीरपणे त्याच्याकडे बघावा असाच विषय आहे. आणि मृणालताईंचं पात्र हे त्या पद्धतीनेच प्रॅक्टिकली या सगळ्याचं काय होऊ शकतं, तुझ्या शरीराचं काय होऊ शकतं, हे सगळंच त्या सांगतात. किंवा आता 24व्या वर्षी जर का 4 बाळांना जन्म दिलास तर तू पुढे काय करणार आहेस आयुष्यामध्ये, या सगळ्याकडे एक आपण म्हणजे डेव्हिल्स ॲडव्होकेट हा खूप मोठा शब्द आहे, पण त्या पद्धतीने तुम्हाला खरंच हे तुम्ही भावना आणि या सगळ्या बाजूला ठेवा, प्रॅक्टिकली विचार करा की बाळांना जन्म दिल्यानंतर तुम्ही काय करणार आहात किंवा देताना काय होणार आहे, हे विचार करायला लावणारं मृणालताईंचं पात्र आहे. तुला प्रश्न आहे की ठीक आहे, म्हणजे आम्ही खूप वेगवेगळ्या बघतोच, म्हणजे पण हा ऍक्च्युअल मध्ये कसा आहे निपुण एक सहकलाकार म्हणून? मी ॲक्च्युली मगाशीच म्हणणार होते जेव्हा तू म्हणालीस की कोण कोणाला रोस्ट करेल वगैरे, तर मला असं वाटतं की ही त्याची पर्सनॅलिटी नाही आहे. म्हणजे
तो कायमच असा असतो असं नाहीये. म्हणजे मित्र मंडळींमध्ये चेष्टामस्करी सुरू असेल तर अर्थात ह्याचा मित्र कायम पुढे असतात आणि छान मज्जा करतात. पण एरवी तो खूपच शांत आणि गुणी बाळ आहे ते. म्हणजे सेटवर असताना सुद्धा कम्प्लीट कामावर फोकस, कुठेही आपण दिग्दर्शक आहोत आपल्याला ह्या सगळ्यातलं कळतं हा आविर्भाव नाही. अर्थातच माझ्यापेक्षा जास्ती अनुभव आहे, अनेक वर्ष तो काम करतोय, पण असं कुठल्याच पद्धतीचा काहीच अप्रोच त्याचा नव्हता. उलट आपण म्हणजे सिनेमातलं काम अगदीच नवीन आहे आणि त्या पद्धतीने तो सेटवर आला आणि त्या पद्धतीने तो काम करत असायचा. त्यामुळे इनफॅक्ट आमच्या खूप छान गप्पा व्हायच्या आणि ॲज इट इज आमची मैत्रीसुद्धा या सिनेमाच्या निमित्ताने खूपच छान झाली. त्यामुळे काम करत असताना सुद्धा आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचो. खाणं हा एक कॉमन फॅक्टर होता आम्हा दोघांमध्ये. त्याला पण प्रचंड खाण्यावर त्याचं प्रेम आहे, माझंही आहे. त्यामुळे एक मला असं वाटतं की मैत्रीचंच वातावरण होतं. कुठेही हा बाबा सहकलाकार आहे किंवा कामाला मदत काही होत नाही असं नव्हतंच. इनफॅक्ट आम्ही तिघंही मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट सतत डिस्कस करूनच करत होतो. आम्ही कायम सेम पेजवर असण्याचा प्रयत्न वरुणने कायमच केला आहे की आम्ही तिघंही सेम पेजवर असलो पाहिजे काम करताना. त्यामुळे खूपच छान स्मूथली आम्ही काम करू शकलो. त्यामुळे ह्याच्यासारखा सहकलाकार इज अ ड्रीम कम ट्रू. तुलाच पुन्हा प्रश्न आहे, म्हणजे हे उत्तर तू खूप वेळा टाळतेस त्याच्यामुळे मला माहितीच आहे ते. आता म्हणजे थेट तुला 2 ह्याच्यामध्ये आई वगैरे असं सगळं दाखवलंय, पण तुला माहिती आहे का तुझे चाहते किती आहेत आणि हे सगळं? तू लग्न कधी करणार असं मी अजिबात विचारणार नाही, कारण की तू त्याचं उत्तर नाही असं देशील, पण साधारण मला सांग की तुला कसा मुलगा हवाय? बरं, एकतर मी लग्न कधी करणार हे माझ्या हातात असतं तर कदाचित आत्तापर्यंत झालं असतं माझं लग्न. कसा मुलगा हवाय हे डिफाईन करणं मला सगळ्यात जास्ती कठीण जातं असं मला वाटतं. म्हणजे मला नाही माहिती. असं थोडी असतं की एक इमेज आहे आणि त्याच्यात कोणीतरी येऊन फिट बसणार आहे, असं कधीच आपण प्रेमात पडत नाही ना. आपल्याला ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यावर ज्या गोष्टी जाणवायला लागतात किंवा वाटायला लागतात तेव्हा कळतं की अरे हो आपल्याला हे हवं होतं ना. का असं असतं की तुम्हाला माहिती असतं ऑलरेडी की तुम्हाला कशी व्यक्ती हवी आणि माझं चुकलंय. टिप्स दिल्या पाहिजे कारण की त्यांची लग्न झालेली आहेत. तू बरोबर हा म्हणजे मला असं कायम वाटतं की तशी इमेज असली तर अपेक्षाभंग होण्याची शक्यता जास्ती आहे. अर्थातच ग्रीन फ्लॅग रेड फ्लॅग ही जी संकल्पना नव्याने आली आहे त्या काही गोष्टी असतातच आपल्याला हव्या असतात की शिक्षणाच्या दृष्टीने म्हणा किंवा विचारांच्या दृष्टीने म्हणा, किंवा मी कायम म्हणत असते की मला खूप आवडेल जर माझा पार्टनर सेल्फ मेड असेल, ड्रिव्हन असेल, कशाच्या बाबतीत तरी खूप प्रचंड पॅशनेट असेल आणि त्या पद्धतीने तो काम करत असेल. ह्या गोष्टी अर्थातच वाटतात, पण मला नाही वाटत अशी एक फिक्स इमेज आहे की चेकलिस्ट आहे हे असेल तरच मी लग्न करेन असं मला नाही वाटत. ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्यात माझ्या आजूबाजूला काय घडतंय, काय बदल घडतायत ह्याच्यावर ठरेल असं मला वाटतंय. इंस्टाग्रामवर मी सेल्फ मेड आहे, पॅशनेट आहे, ड्रिव्हन आहे, ऑल इन वन आहे असे येतात मेसेजेस तिला आज खूप. माझ्याकडे फोटोज Yes, आहेत तुमच्या done. लहानपणीचे आणि त्याची स्टोरी सांगायची आहे तुम्हाला. आपण चटकन सांगा, असं काही नाही की अगदीच हे केलं पाहिजे. हा फोटो म्हणते हा, ती माझी आजी आहे आणि मी आजीच्या समोर अशी पडली आहे. मला असं वाटतं लहानपणापासूनच ही सवय, मला आजीशी खूप गप्पा मारायला आवडतात आणि मला आजीकडनं खूप लाड करून घ्यायला आवडतात. त्यामुळे मला असं वाटतं की असंच काहीतरी असावं. मी तेव्हा तर मला फार समजही नव्हती, पण मी तेव्हाही बडबडी होते आणि आजही बडबडीच आहे. त्यामुळे तिच्यासमोर गेले की वाव. मला ना लहानपणी असं खूप वाटायचं की आपण लवकर मोठं व्हायला हवं, म्हणजे मोठ्यांसारखं वागायचं किंवा मोठ्यांची कामं करायची. तर मी असं उगाच काहीतरी ग्रीटिंग किंवा मासिक पडलेलं असेल तर उलटं धरून वाचायचे, पण असं दाखवायचे की मला खूप कळतंय आणि मी वाचतेय. तसंच झाडू, आई काम करायची किंवा आजी काम करायची ते पाहून आपणही त्यांना मदत करावी किंवा आपणही त्यांच्यासारखं करावं असं म्हणून तो झाडू हातात घेतला गेला. हे फोटो काढायचं कोण तेव्हा? आई आणि बाबा दोघंही. आणि हा बहुतेक जो झाडू हातात असलेला फोटो आहे तो माझ्या आजोबांनी काढलाय, आईच्या वडिलांनी. त्यांना भयंकर आवड होती, त्यामुळे माझ्या भावाचे, माझ्या मावस बहिणी आहेत, आम्हा सगळ्यांचेच लहानपणीचे इतके विविध फोटोज आहेत, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करताना की तेच हे सगळे फोटोज काढायचे. त्यांना खूपच हाऊस होती. तुझ्यासाठी हा फोटो
ती आमची सायकल नावाची एकांकिका आहे आणि हा म्हणजे लहानपणीचा वाटू शकेल, म्हणजे मी अगदी लहान वाटू होतो. शकेल हा मी लहान मुलाची भूमिका केली आहे त्याच्यामध्ये. पण मी तेव्हा मला वाटते 17-18 वर्षांचा होतो आणि ती सायकल नावाची एकांकिका आम्ही केली होती. त्यात अमेय आणि माझी भूमिका होती. सो अमेय माझे वडील होते त्यामध्ये. आणि हां, म्हणजे सोशल मीडियावर हे 1-2च फोटो माहिती आहे. तो ट्रॉफीवाला माहिती आहे मला. बोलू का त्याबद्दल? सांग ना त्याच्याबद्दल. ती पुण्यामध्ये आयुका जे आहे तर ते आंतरशालेय सायन्सची हे भरवायचे क्विज कॉम्पिटिशन आणि त्याच्यामध्ये आमची टीम दुसरी आली होती. आणि गमतीची गोष्ट ही आहे की माझ्या भावाचा असाच फोटो आहे 5 वर्षांपूर्वीचा, त्याला तोच करंडक मिळाला होता, तो फिरता करंडक होता. सो आमच्या दोघांचा त्याच स्टुडिओमध्ये जाऊन तसाच फोटो काढला होता. सेम फोटो काढला. सेम फोटो म्हणजे त्याचा अर्थात 5 वर्ष आधी आणि माझा नंतर. हे म्हणजे हा फोटो काढलाय मी, पण तो चांगला आहे खूपच. म्हणजे मी असा दिसायचोच, काही वादच नाही, दुसरं कोणी नाहीये. ऑफकोर्स निपुण ओळखतो मला त्या काळामध्ये. पण तो माझा एक प्रसाद दापके म्हणून मित्र आहे, ज्यांनी ती फोटोग्राफी केली होती. बरंच कोणी मॉडेल मिळत नव्हतं, त्यामुळे तो म्हणाला की आपण ॲटलिस्ट तुझ्यावरती ट्राय करून बघूया. आणि मग अर्थात थांबवली त्यांनी आता फोटोग्राफी. पण हा तो त्या काळातला आहे फोटो. थांबवली फोटोग्राफी. नाही, तो आता ऍक्टिंग मध्ये आहे, तो अभिनेता आहे. हे विशेष नाही तर ते उगाच. पण हे सत्यच आहे की फोटोग्राफी थांबवली त्यानंतर. स्वतः शेवटी प्रेक्षकांना काय आवाहन कराल? हां, खरं तर जसं ट्रेलरमध्ये आहे की ती 4 बाळं होणारी गोष्ट आहे आणि जशी पहिल्यांदा सगळेच जण उत्सुक आहेत की 4 बाळांचं कसं होणार किंवा हे कसं होऊ शकलं, तिथपासनं अत्यंत गंभीरपणे त्या विषयाकडे पण आम्ही पाहिलेलं आहे. सो मला असं वाटतं की एक तुम्हाला त्या सगळ्याच्या अनुषंगाने येणारी धमाल मस्ती हा पण त्याच्यातला भाग असेल. आणि त्याचबरोबर ॲक्च्युली जर का हे आपण पुढे जायचं ठरवलं तर आपल्याला काय पद्धतीने आपलं आयुष्य बदलावं लागणार आहे याचा पण विचार त्याच्यात आहे. आणि आम्ही टॅगलाईनमध्ये जसं म्हटलंय की गोड बातमीची घाई असलेल्या सगळ्यांसाठी. सो ती त्या कपलची पण गोष्ट आहे आणि त्यांच्या आईवडिलांची पण गोष्ट आहे, इतर नातेवाईकांची पण गोष्ट आहे. सो सगळ्यांना बघता येईल असा सिनेमा आहे, जो मला वाटतं की चित्रपटगृहांमध्ये जाऊन लोकांना बघायला खूप आवडेल. तर 1, 2, 3, 4 म्हणजे सगळा गोंधळ जरी सुरू असला तरी प्रेक्षकांना म्हणजे अंतर्मुख थोडं करायला लावेल आणि त्याचबरोबर गोड हसू त्यांच्या चेहऱ्यावर यात काही शंका नाही. तर ज्याप्रमाणे ह्याचे किस्से भन्नाट आहेत तसंच हा मूवी आणि हा चित्रपटगृहात हा भन्नाट जावा आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा या माझ्या सदिच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.